नाही, अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आणि अगोदर काही सदस्याने की 2,500 कोटीचा गटार पायवाटा घोटाळा आणि मथळेच्या मथळे वृत्तपत्रात छापून आली आणि प्रशासनावर आणि आमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. त्यांना उत्तर देण्याचं काम आम्ही केली. वस्तुस्थिती सांगितली गेली की 2,500 कोटी नाही, हा आकडा आला कुठून. ॲक्च्युली 133 कोटी, तेही पूर्ण ठाणे शहरामध्ये तो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 2021 पासून ते 26 पर्यंत दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये घोटाळ्याचा विषय येत नाही. सर्वपक्षीय लोकांना आणि ठाणे शहराच्या विकासासाठी हा निधी दिला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन त्याचं झालेलं आहे. आणि ठाणे बदलते तेव्हा शीर्षकच होतं मुख्यमंत्र्याचे ठाणे बदलते. आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्र्याच्या रूपाने पहिल्यांदा ठाणेकरांना मुख्यमंत्री पदाचा लाभ झाला आणि मग झपाट्याने ठाणे बदलू लागलं, ठाण्याचा विकास होऊ लागला. परंतु काही लोकांच्या डोळ्यात ते खुपलं असं मला वाटतं. त्याच्यामुळे काहीतरी जाळ्याचा वास आला असं आम्हाला वाटतं. मग म्हणून वस्तुस्थिती सांगण्याचा मी त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे की 2,500 कोटीचा कुठेही गटार पायवाटा झालेला नाही आहे. 133 कोटीचा जो निधी आला तो 4-5 वर्षाचा निधी पूर्णपणे ठाणे शहरामध्ये वापरला गेला. ठाणे शहराचा विकास झाला. नुसतं गटार पायवाटाला नव्हे तर पूर्ण ठाणे शहराच्या विकासासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी हजारो कोटीचा निधी दिला, जो आत्तापर्यंत कोणीही दिला नव्हता. आणि मग ठाणे झपाट्याने बदलू लागलं आणि सर्व नागरिक मुंबईनंतर ठाणेकरांना पसंती ठाणे शहराला पसंती देऊ लागले. आणि आपण बघताय विकास किती झपाट्याने होतोय. आता ठाणे बोरवली जो टनेल होतोय खूप सुंदर असा 15-20 मिनिटात जातो. चांगले कॉन्क्रीट रोड झाले, उद्यानं होत आहे, सगळीकडे चांगला विकास इथे होतो आहे. आणि कधी नव्हे तर काळू धरणाची सुद्धा वन विभागाने NOC दिलेली आहे. आणि शिंदेसाहेबांच्या प्रयत्नामुळे आणि महायुतीच्या सरकारमुळे आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हा धरणाचा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि काही वर्षामध्येच ठाणे शहराला स्वतंत्र असं धरणसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे विकास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आणि आम्ही महायुती धर्म पाळणारे सगळे शिवसैनिक आहोत आणि आम्हाला स्पष्ट आदेश आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आमच्या पक्षप्रमुखांचे आहेत की युती धर्म पाळायचा आणि त्याचं तंतोतंत पालन शिवसेनेकडून होतं आहे. परंतु काही लोक त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना उत्तर देण्याचं काम मी केलेलं. तर टीकेचा चष्मा काढा आणि दुटप्पी धोरण थांबवा असं देखील तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. नेमका हा इशारा कोणाला आहे की चष्मा काढा आणि दुटप्पी भूमिका थांबवा? बघा, जे आरोप करतात आपण बघताय की वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असून काही लोक मुद्दामूनच आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वस्तुस्थिती त्यांनी जाणीव करून घ्यायला हवी की खरोखर काय परिस्थिती आहे. परंतु एक लाईन 5-5, 6-6 लोक एकच लाईन पुढे चालवत आहे, याचा अर्थ काहीतरी षडयंत्र आहे की काय याची शंका आम्हाला येऊ लागली. आणि मग त्याला उत्तर देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. तुम्ही असं म्हणता की आम्ही इथे धर्म पाळतो, मात्र भाजप सत्तेत असून सुद्धा इनडायरेक्टली प्रशासनावर आरोप करत तुमच्या शिवसेना टार्गेट करते. भाजपची भूमिका तुम्हाला कशी वाटते, काय वाटते भाजप? बघा, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. म्हणजे केंद्रात आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहोत. ज्या वेळेला मोदी साहेब, आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित भाई शाह हे ज्या भूमिका घेतात त्याला लगेच समर्थन देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने शिवसेना करत असते. सर्व खासदार त्या युती धर्माचं पालन करतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा खूप चांगल्या विकासाची कामं चालू आहे. आणि इथेही आम्ही युतीमध्ये लढलो आहे. आणि आमचे 131 पैकी आम्ही 76 आणि ते 28 असे 100च्या वर जनता जनार्दन ठाणेकरांनी आम्हाला कौल दिलेला आहे. मग आता ठाणे शहराचा विकास आपण करायला पाहिजे. कुठलेही बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा आपण विकासाच्या दृष्टिकोनाने विधायक सूचना करायला पाहिजे. आणि या ठाणे शहराचा विकास आपण आपल्या नेत्यांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे. येणाऱ्या काळात परत जर ॲक्शन झाली तर काय भूमिका असेल? बघा, ॲक्शनवर रिॲक्शन ही असते. आम्ही
युतीचं पालन तंतोतंत करणार म्हणजे करणार, त्याचे स्पष्ट आदेश आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेले आहे आणि त्या आदेशाचं पालन होईल. परंतु टाळी कधी एका हाताने वाजत नाही. ॲक्शनवर रिॲक्शन ही येणारच. तुम्ही जाणून बुजून बिनबुडाचे आरोप आमच्यावर केले, आमच्या नेत्यांना किंवा कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही. नरेंद्र मेहतांनी असा आरोप केलेला आहे की प्रताप सरनाईक यांना कुठेतरी त्यांच्या विभागामध्ये विकास करायचा नव्हता, त्यामुळे स्वतःच्या स्वार्थापायी त्यांनी ठाणे महापालिकेकडे हा निधी दिला. बघा, प्रताप सरनाईक साहेब हे ठाणे नगरीचे सुद्धा आमदार आहेत आणि ह्या युतीच्या सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून सुद्धा ते काम करत आहेत. चांगलं काम त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये करून दाखवलेलं आहे आणि बहुतचा भाग हा ठाणे शहरामध्ये येत असल्या कारणामुळे हा निधी ठाण्याला मिळाला असेल आणि चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे की ठाणे महापालिका हद्दीतील जर भाग त्याचा विकास होत असेल तर आम्ही प्रताप सरनाईक साहेबांचं खूप खूप आभार मानतो की त्यांचासुद्धा हातभार ह्या ठाणे शहराच्या विकासाला लागणार. पण स्वतःच्या स्वार्थासाठी हा निधी ठाणे महापालिकेकडे वळवला गेला असा आरोप नरेंद्र मेहता करतात. जे वारंवार भाजपचे जे असे प्रकारचे आरोप जे आहेत ते परिवहन मंत्र्यांवर करताना बघा, आरोप करणं कोणीही करू शकतं, परंतु काम करणं. आम्ही आरोप करणारे आणि टायमाचा अपव्यय करणारे लोक आम्ही नाही आहे. आम्ही जो जो वेळ येईल तो चांगल्या कामासाठी कसा घालवता येईल आणि आपल्या शहराचा, आपल्या महाराष्ट्राचा विकास कसा होईल हे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही सारे लोक काम करत असतो.